बंगल्यात राहायला कोणालाही आवडतं, पण या शहरात हे स्वप्न पूर्ण होणं शक्य आहे? येस, ते शक्य आहे, सहज शक्य आहे. आणि ते साकार करणार आहेत न्यू ठाणे प्रॉपर्टीज. नवीन ठाणे म्हणजे ठाणा आणि भिवंडी यामधला विकसित पट्टा, दॅट इज न्यू ठाणे. ठाण्यापासून फक्त 10 मिनिटावर मेट्रो, रेल्वे, मल्टी मॉडल कॉरिडॉर या सर्व कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी बंगला बांधा. 100% क्लिअर टायटल आणि स्मार्ट EMI सह कुठल्याही इन्कम प्रूफ शिवाय लोन उपलब्ध. कॉल न्यू ठाणे प्रॉपर्टी. वेलकम टू न्यू थाने डेवलपर्स। मेरा नाम है गौरव यादव और मैं अभी हूँ कापर बावड़ी मेट्रो स्टेशन के पास, जो थाने स्टेशन से 10 मिनट की दूरी पे, और यहाँ से 5 मिनट की दूरी पे ही कशेली मेट्रो स्टेशन के पास हमारा प्रोजेक्ट है। चलिए मैं आपको दिखाता हूँ। और ये रहा हमारा कशेली मेट्रो स्टेशन, जहाँ 2 मिनट की दूरी पे हमारा प्रोजेक्ट है और 5 मिनट की दूरी पे हमारा प्लॉट्स। जैसे कि आप लोग देख रहे हो, मेरे जस्ट पीछे ही उन्नति हॉस्पिटल है, जो हमारे प्रोजेक्ट के बहुत ही नज़दीक है। ये है शिवाजी पार्क, जहाँ आप अपनी फैमिली के साथ घूम भी सकते हो, और यहाँ हर मंगलवार बड़ा सा मार्केट लगता है। ये भी अपने प्रोजेक्ट के पास में ही है। ठाण्याजवळ घर बघत आहात, सो मी प्रियांका भोसले आज तुम्हाला अगदी प्राईम लोकेशन आणि प्राईम प्रोजेक्टवरती घेऊन आलेली आहे. ठाण्यापासून अगदी हातकीच्या अंतरावरती समोरच बघू शकता माझ्या दोस्ती सारख्या मोठ्या डेव्हलपर, आणि त्याचबरोबर एका साईडला हिरानंदानी सारखा मोठा डेव्हलपर आहे. सो त्या 2 डेव्हलपरच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला कोस्टल रोड टच, हा आपण जो रोड बघत आहे अगदी मोठा रोड आहे, हा कोस्टल रोड आहे. सो कोस्टल रोड टच, त्याचबरोबर कोस्टल रोडच्या बाजूला जगात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जो प्रकल्प आहे विरार टू अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर, त्या कॉरिडॉर टच आपल्याकडे प्रोजेक्ट आहे. बघू शकता एका बाजूला तुम्हाला वॉटरवेची कनेक्टिव्हिटी भेटत आहे. वसई टू कल्याण जो वॉटरवे जात आहे तो याच लोकेशनमधून जात आहे. सो अगदी प्राईम लोकेशन, निसर्गरम्य वातावरणासह ठाण्याजवळ अगदी तुम्हाला कमी बजेटमध्ये फ्लॅट आहे. सो चला आपण आता आपल्या साईटवरती घेऊन जाऊ. नमस्कार, माझं नाव सचिन जाधव. आता आपण उभे आहोत आपल्या नवीन ठाणे येथे, जिथे आपल्याकडे आहे नवीन ठाण्याचा आतापर्यंत सर्वात मोठा टाउनशिप प्रोजेक्ट जो आहे आपला साई अंटालिया. हा जो आपला प्रोजेक्ट आहे हा आपला असणार G+4चा. इथे आपल्याकडे आहे 20+ ॲम्युनिटीज. इथे आपल्याला अवेलेबल आहेत 1 RK, 1 BHK आणि 2 BHK सुद्धा. हा आपला जो प्रोजेक्ट असणार आहे हा आपला असणार आहे रेडी टू मूव्ह इन. तर तुम्ही या, बुक करा आणि चावी तुमच्या हातात घ्या. चला आपण बघू आपला आता सॅम्पल फ्लॅट. आता आपण आलो आहोत आपल्या सॅम्पल फ्लॅटमध्ये. सर जसं की तुम्ही बघू शकता असा आपला लिव्हिंग रूम असणार आहे, आणि लिव्हिंग रूमलाच कनेक्टेड आपल्याला देखील एक बाल्कनी देखील आपण प्रोव्हाइड करत आहोत. अशी आपली बाल्कनी असणार आहे, एकदम मोठीच्या मोठी. तुम्ही इथे संध्याकाळी बसू शकता, आरामी करू शकता, किंवा फॅमिलीसोबत एक क्वालिटी टाइम सुद्धा स्पेंड करू शकता. आपल्या समोर बघा तुम्हाला एक क्रीक व्ह्यू भेटतो, आता माउंटेन व्ह्यू भेटतो, ते तुम्हाला इथे सगळं काही व्ह्यू तुम्हाला भेटतात. आता आपण जाऊया आपल्या बेडरूमच्या इकडे. आता आपण आलो, आपला असणार आहे बेडरूम. सर आपल्या बेडरूम मध्ये असा मोठा तुमचा एक बेड असणार आहे. इथे तुम्हाला एक कबड ठेवायचा स्पेस आहे सर, आणि इथे तुम्हाला एकदम मोठा असा विंडो, इथे तुम्हाला एक नॅचरल हवा भेटत राहील कंटिन्यू 24 तास. चला सर, मग आता आपण जाऊ आपल्या किचन एरियाकडे. हा असा आपला किचन एरिया असणार आहे. इथे तुम्हाला मोठा स्पेस भेटतो सर. तुम्ही फ्रीज ठेवू शकता, वॉशिंग मशीन ठेवू शकता, सगळ्या गोष्टी तुम्हाला आरामात तुम्ही ठेवू शकता. इथे तुम्हाला जर व्हेंटिलेशनसाठी काही प्रॉब्लेम नसणार आहे. इथे तुम्हाला खूप मोठा विंडोचा स्टोर भेटतो सर. या सर आता हा आपला घरचं वॉशिंग मशीन ठेवू शकता. हा आपला आपला स्टोरेज एरिया, जिथे तुम्ही वॉटर स्टोरेजसाठी ठेवू शकता, किंवा काही तुमचं सामानही ठेवू शकता सर. असा आपला वॉशरूम असणार आहे, एकदम मोठाच्या मोठा स्पेस, खूपच मोठी सर. तर आता आपण सॅम्पल फ्लॅटचा बघून घेतला आहे. आता आपण आपल्या टेरेसवर व्ह्यू सुद्धा बघून घेऊ सर. आणि सर टोटल आता गव्हर्नमेंटने ठाणे टू न्यू ठाणे येण्यासाठी टोटल 3 ब्रिजेस सँक्शन केले आहेत. त्यातून जो पहिला ब्रिज असणार आहे तो आपला असणार आहे सर कोलशेत टू काल्हेरचा. दुसरा जो ब्रिज तो आपला असेल सर वाघबील टू कोस्टल सिटी. आणि जो तिसरा ब्रिज असणार आहे तो आपला असेल सर गायमुख टू नागले. म्हणजे ठाणे टू नवीन ठाणे इथे येण्यासाठी सर फक्त 5 मिनिटाचा वेळ खूप झाला सर. धन्यवाद.
मी रेखा संजय अडांगळे. मी ठाणे डेव्हलपमधून 1-1.5 वर्षापूर्वी रूम बुक केला होता. त्या आज त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ते आज मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यावर त्यांच्याबद्दल मी खूप धन्यवाद आहे. थँक्यू. काशीनाथ माने, न्यू ठाणे प्रॉपर्टी, साई अल्बिया, आय बिल्डिंग 204 नंबरवर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्याचे पेपर प्राप्त झाले आहे मला. न्यू ठाणे प्रॉपर्टी. धन्यवाद. ओके. महिन्याखाली मला ठाणे न्यू डेव्हलपर्सशी मी जुडलो आणि त्यानंतर मला रजिस्ट्रेशनसाठी पूर्ण मदत भेटली आणि माझं रजिस्ट्रेशन देखील आज झालेलं आहे. थँक्यू. प्रॉपर्टी से जुड़ा मैं 2 महीना पहले, और जो मैंने आज फाइनली रजिस्ट्रेशन फाइनल हो गया है, इसकी मुझे बहुत खुशी है और थैंक यू वेरी मच. नमस्कार, माझं नाव संगम शिकोड. मी न्यू ठाणे प्रॉपर्टीमधून रूम बुक केला होता 1 BHK. तर माझं 2 महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन झालं आहे आणि आता मला कागदपत्र भेटले. मी ठाणे डेव्हलपमध्ये खुश आहे. मला फ्लॅट अलाउड झाला. माझे नाव नामदेव किशोर शेट्टी. मी राहणार पुणे जिल्ह्यामध्ये राहतो आणि मी इथं आमच्या मुंबईमध्ये ठाण्यामध्ये माझा एक फ्लॅट आहे आणि नंतर मी न्यू ठाणा यांच्याशी संपर्क साधून मी तिथे एक रूम बुक केलेला होता आणि माझं बुकिंग पूर्ण होऊन मला माझा रूम ताब्यात भेटलेला आहे आणि माझं रजिस्ट्रेशन पण पूर्ण झालं.